गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर मला काही प्रश्न तुमच्याकडे विचारायचे आहेत तुम्हाला. विचारू शकता आपण मला प्रश्न. सर आपले काम काय आहे? माझं काम आहे, मी पोलीस आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सध्या कर्तव्य बजावत आहे. पोलीस स्टेशन रहिमापूरचे. कुठल्या पोलीस स्टेशनला नोकरी करता? मी सध्या अमरावती ग्रामीण पोलीस दलातील पोलीस स्टेशन चिंचोली रहिमापूर येथे नोकरी करत आहे. पोलीसच्या नोकरीतील आपले चांगले वाईट अनुभव सांगू शकता का? हो, पोलीसची नोकरी जर म्हटलं तर आमचं ब्रीदवाक्य आहे आमच्या खात्याचं, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. आणि याच्याकरिता आम्ही 24 तास अलर्ट असतो आणि ही एक आमची देशसेवा आहे आणि आम्ही आमचं सर्वस्व या देशसेवेसाठी पणाला लावलेलं आहे. आम्ही जेव्हा पोलीस दलामध्ये भरती झालो तेव्हा आम्ही ठरवून आलेलो आहोत की आम्हाला आपल्या भारत मातेची सेवा करायची आहे आणि त्याकरिताच मी ही जे वर्दीधारी खातं आहे ते खातं मी हे पोलीस दल म्हणून निवडलेलं आहे आणि मी 2012 पासून या पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत आहे. आणि चांगले अनुभव जर म्हटलं तर एक मला अभिमान आहे की मी आपल्या या भारत मातेची 24 तास सेवा करत आहे आणि गुन्हेगारांवर आमचा वचक आहे. कारण की जर कुठे घटना जर कोणती घडली किंवा आम्हाला जर कोणाचा डायल 112वर जर कॉल आला तर आम्ही तात्काळ जेवढ्या कमी वेळेत शक्य होईल तेवढ्या कमी वेळेत आम्ही त्या गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तिथली जी परिस्थिती असते, तिथला ज्या कोणावर जर अन्याय झाला असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर आम्ही FIR वगैरे दाखल करत राहतो. आणि म्हणजे पोलिसांना आम्ही पोलिसांचे जनतेचे सेवक आहे आणि त्यांना आमच्याकडून जी अपेक्षा आहे की पोलीस हे लवकरात लवकर गुन्हा घडल्याबरोबर किंवा त्यांना वाईट प्रसंगांना सामोरे जात असताना त्यांना पोलिसांची जी आवश्यकता असते, मदत हवी असते, ती मदत हवी असताना जो 112वर ते आपुलकीने कॉल करतात तर त्या कॉलाला आम्ही तेवढ्याच लवकरात लवकर प्रतिसाद देऊन घटनास्थळी आम्ही जनतेजवळ तात्काळ पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतो. तर तुम्ही सणासुदीला आपण बंदोबस्तात राहतात तर तुमच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया अशा वेळेस कशा असतात? आता जर सणासुदीचं जर म्हटलं तर काय आहे की पोलीस विभागामध्ये ही जी ड्युटी आहे आमची ऑन ड्युटी 24 तास आहे. त्याच्यामुळे काय आहे की जर सण असला, जसं दिवाळी आहे, दसरा आहे, दिवाळी दसरा सण त्योहार उत्सव, गणपती उत्सव आहेत, नवदुर्गा उत्सव आहेत, यात्रा बंदोबस्त आहे, हा कोणताही उत्सव, धार्मिक उत्सव, हिंदू कोणत्याही धर्माच्या रीतिरिवाज परंपरेनुसार जेव्हा साजरे होतात तेव्हा मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते आणि मनुष्य बळाची आवश्यकता असल्यामुळे आम्ही पोलीस म्हणून तेथे उपस्थित असणे आमची प्राथमिक जबाबदारी असते. म्हणून आम्ही आमच्या कुटुंबाचा विचार नंतर करतो, परंतु आम्ही सर्वात प्रथम प्राधान्य हे आमच्या देशसेवेला आणि आमच्या ऑन ड्युटीला देतो की ज्याकरिता आमची नियुक्ती झालेली आहे. म्हणून आम्ही परिवाराला आमच्या घरी माझी मिसेस आहे, माझा लहान मुलगा आहे 3 वर्षाचा, KG नर्सरीला असते तो, तर त्यांना माहीत असते, माझे आई वडील 60-65 वर्षाचे वयोवृद्ध आहेत, त्यांना माहीत असते की जेव्हा दिवाळी दसरा हा राहिला, जेव्हा सण उत्सव आमचे असतात त्या दिवशी आपल्या मुलांना देशसेवा बजावण्यासाठी आणि यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळे यांना आपलं कर्तव्य त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी बजवावं लागते. त्यामुळे ते सुद्धा नाराज होत नाही. ते समजतात की माझा छोटा मुलगा आहे 3 वर्षाचा, तो मला सांगते की पप्पा आपण आता आज जरी दिवाळी केली नाही परंतु तुम्हाला ज्या दिवशी तुमची दिवाळीची ड्युटी संपल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळणार आपण त्या दिवशी दिवाळी साजरी करू. आणि सांगताना ताई मला तुम्हाला अभिमान वाटते की माझा लहान भाऊ सुद्धा आता इंडियन आर्मीमध्ये आहे आणि तो आर्मीमध्ये असून सध्या जम्मू काश्मीर येथे उरी सेक्टरला कार्यरत आहे आणि तो सुद्धा दिवाळी दसऱ्याला घरी वगैरे येत नाही. परंतु जेव्हा कधी माझा लहान भाऊ जेव्हा आमच्या घरी सुट्टीवर येते 3 महिन्याच्या, 1 महिन्याच्या, 2 महिन्याच्या, तेव्हा आम्ही दिवाळी दसरा हे सर्व सण जसे सोबत साजरे करतो. त्यामुळे आमच्या आईवडिलांना वगैरे दिवाळी दसरा वगैरे याच्याबद्दल काही असं एवढं वाटत नाही. ते आता माझ्या पोलीस दलामध्ये मला 11 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 12व्या वर्षामध्ये मी ड्युटी करत आहे. त्यामुळे त्यांना आता आमच्या ड्युटीची जाणीव झालेली आहे
आणि त्यांना एक माहिती झालेली आहे की पोलीस खात्यामध्ये सणावारांना मोठ्या प्रमाणात ड्युटी असतात. आपल्या माझ्या मुलांना माहीत आहे की आपल्या वडिलांची ड्युटी असते आणि माझ्या मिसेसला माहीत आहे की आपल्या पतीची ड्युटी असतात. त्यामुळे ते नाराज वगैरे काही होत नाही, आम्हाला पाठबळ देतात, आमच्या या कर्तव्यामध्ये आमच्या मागं उभे असतात आणि ते समजून घेतात. आणि यदा कदाचित त्यांना जर काही अडचण असली तर मग फोन वगैरे करतात आणि स्वतःच ते स्वतःची व्यवस्था व्यवस्थित करून घेतात. आणि पूजा वगैरे हे जे आहेत तर ते त्या दिवशी धार्मिक विधीनुसार ते चांगली करतात आणि आम्ही त्याच्यातच आनंद मानतो. तुम्ही देश सेवा करण्याकरिता 24 तास राबवता, त्याबद्दल कसं फील होतं तुम्हाला? आम्हाला अभिमान वाटते, कारण की ईश्वरानं जेव्हा आम्हाला जन्म दिला तर ईश्वरांनी कसं आहे, आपली संस्कृती ही खूप जुनी आणि म्हणजे खूप पुरातन काळापासून चालत आलेली संस्कृती आहे. यानुसार जन्म आणि मृत्यू हे ठरलेले आहेत. त्याच्यानुसार जेव्हा कधी ईश्वरानं आम्हाला जन्माला घातलं तर तेव्हा असं ठरलेलं आहे की मला हे काम ईश्वराने पहिला सोपवलेलं होतं आणि त्यांनी माझी या उत्कृष्ट कामासाठी जी निवड केली होती की तुम्हाला मी या पृथ्वीवर पाठवत आहे आणि पाठवल्यानंतर तुम्हाला देश सेवा करणे आहे, समाजांच्या मध्ये जाणे आहे आणि तुमचं जे ब्रीद वाक्य आहे की सदरक्षणाय खलनिग्रहणाय, या वाक्याप्रमाणेच तुम्हाला देशाची सेवा करणे आहे. कारण की बऱ्याचशा लोकांना आमच्याकडून अपेक्षा असतात की जर काही गुन्हा घडला, ज्याच्यावर कोणावर जर अत्याचार जर झाला तर पोलीस आपल्याजवळ येतील, आपल्याला न्याय मिळवून देतील किंवा आपलं घरानं ऐकून घेतील, त्यानुसार ते पुढील कार्यवाही करतील. त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन हे ज्या लोकांवर अत्याचार अन्याय झालेला आहे की ज्यांना आमची आवश्यकता आहे त्या लोकांसाठी आम्ही आमचं तिथं पोहोचून आम्ही त्यांची जी सेवा करत आहे. त्याच्यामध्ये मग ते रात्री 2 वाजो 1 वाजता रिपोर्ट पोलीस स्टेशनला असताना किंवा किती वाजता जरी आम्हाला कॉल आला तर आम्ही 24 तास अलर्ट राहतो. आम्ही 24 तास त्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहून आम्ही तिथं पोचण्याचा कमीत वेळेत प्रयत्न करतो आणि आम्हाला खूप चांगलं वाटत आहे, चांगलं फील होत आहे. कारण की आम्ही आमच्या हेडक्वार्टरला पोलीस स्टेशन चिंचोली रहमापूर येथे राहतो आणि आम्ही इमानी इतबारीनं आमची जे 24 तासाचे शासनानं आम्हाला ज्या ड्युटीसाठी नियुक्त केलेल्या आहेत त्या आम्ही ड्युटी पार पाडतो. त्याच्यामुळे आम्हाला असा कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कंटाळा वगैरे येत नाही आहे आणि आमची मेंटॅलिटी, मानसिकता पूर्ण परिपक्व झालेली असते की आम्हाला 24 तास जनतेची सेवाच करायची आहे आणि आपली कर्तव्य, आपली ड्युटी आपल्याला पार पाडायची आहे. त्यामुळे आम्हाला 24 तासाचं असं काही वाटत नाही. त्याला निग्रहणाय या म्हणी प्रकारे, या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही अलर्ट असतो. वाटत नाही का तुम्ही पोलीसची नोकरी करता? नाही, आम्हाला कशाची भीती वाटायची मला सांगा. भीती तुम्हाला म्हणायचं आहे समजा की आम्हाला भीती वाटत असेल, पण आम्हाला कशाची भीती वाटणार? जेव्हा आम्ही भरती झाल्यानंतर आमचं 9 महिन्याचं खडतर असं प्रशिक्षण झालेलं आहे. आम्ही प्रत्येक 9 महिने आम्हाला फिजिकली, त्याच्यानंतर बौद्धिकदृष्ट्या न्याय व्यवस्थेमध्ये ज्या कलमा राबवल्या जातात, जसं भारतीय दंड संहिता आहे, भारतीय आपल्या फौजदारी प्रक्रिया संहिता आहे, त्याच्यानंतर एव्हिडन्स ॲक्ट आहेत, मेजर ॲक्ट आहेत, मायनर ॲक्ट आहेत, याचा आम्हाला परिपूर्ण असं ज्ञान दिल्या जाते. लॉ इन्स्ट्रक्टर असतात, त्यांच्यामार्फत आम्हाला हे ज्ञान दिल्या जाते आणि शारीरिकदृष्ट्या जेव्हा आम्ही मजबूत आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला वेपन जसं SLR आहे, AK-47 आहे, कार्बाईन आहे, त्याच्यानंतर पिस्टल आहे, या सर्वांचं हतियार कसे चालवायचे याचं आम्हाला प्रशिक्षण दिल्या जाते. त्याच्यानंतर आम्हाला लाठीचार्ज कसा करायचा, त्याच्यानंतर आम्हाला जर मॉब आला तर मॉब ड्रिल वगैरे आमची घेतल्या जाते. तसंच आमचं वर्षातून एक बार गोळीबाराचा सुद्धा आमचा सराव घेतला जाते. त्याच्यानुसार आमच्या बंदोबस्ताच्या बऱ्याचशा स्कीम राबवल्या जातात. त्यामुळे आम्हाला दुश्मनांच्या समोर जाताना किंवा चोरांच्या समोर जाताना मला कधीही किंवा आमच्या पोलीस दलातील कोणाला भीती वगैरे काही वाटत नाही. थँक्यू सर, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली. समजा प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक असणार, तेव्हा तुम्ही त्या मुलांना काय उद्देश द्यायचा? बघा, आम्ही जे आहे, आता मी एक तुमच्यासारखाच विद्यार्थी म्हणून एक विद्यार्थी होतो शाळेचा, पण माझं ठरलेलं होतं की मला मोठं झाल्यानंतर देशसेवा करायची आहे. मग देशसेवापैकी आम्ही 3 भाऊ आहेत. 3 भावांपैकी मी पोलीस दल हे निवडलेलं आहे
माझ्या लहान भावाने इंडियन आर्मी हे दल निवडलेलं आहे आणि लहान भाऊ माझा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. म्हणजे आमचं ठरलेलं आहे. ते म्हणतात ना की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आमच्या आई वडिलापासूनच आम्हाला ठरलं होतं, सांगितलं गेलं होतं की आमच्या आई वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी जो लहानपणापासून त्यांनी लक्ष दिलं. जसं की तुम्हाला आता प्रायमरी अवस्थेपासून प्रायमरी शाळेच्या मध्ये तुम्हाला जेव्हा दाखल करते तेव्हा आई वडिलांना एक अपेक्षा असते की आपल्या मुलांना पहिले जाऊन खूप मोठं काहीतरी चांगलं ज्ञान अर्जन करावं आणि उत्कृष्ट असं ज्ञान अर्जन केल्यानंतर काहीतरी एखादी नोकरी मिळून आपल्या देशाची सेवा केली पाहिजे. परंतु माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या भारताची लोकसंख्या ही 140 कोटी आहे. त्या मानाने आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागते. त्याच्यामुळे तुम्ही सर्वात पहिले, आता तुम्ही लहान आहे, आपण चांगला अभ्यास करावा आणि तो सुद्धा आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून, गुरुजनांच्या सानिध्यातून चांगला अभ्यास करून आपण भविष्यात स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करावी. आणि स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करून आपण जे स्पर्धा परीक्षेमध्ये जसे UPSC आहे, MPSC आहे, याच्यामध्ये आपण मोठे अधिकारी सुद्धा होऊ शकता. आता मी एक पोलीस कर्मचारी आहे, परंतु आपण एक मोठे IPS अधिकारी होऊ शकता, IAS अधिकारी होऊ शकता, IFS अधिकारी होऊ शकता, किंवा आपण PSI होऊ शकता, आपण डॉक्टर होऊ शकता, आपण वकील होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, किंवा आपण एक उत्कृष्ट चांगले शिक्षकसुद्धा होऊ शकता. ते तुम्ही भविष्यात तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असून तुमचं स्वतःचं हृदयाचं अंतःकरण सांगते की आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व्हिस करून आपल्या भारत मातेची सेवा करू शकतो, तर ते क्षेत्र तुम्ही निवडायला पाहिजे. परंतु आपण चांगल्यात चांगला अभ्यास करून आपल्या गुरुजनांची आज्ञा पाळून तुम्ही प्रगतीच्या पथकावर अग्रेसर होऊन यशाचं उंच शिखर गाठायला पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव जगामध्ये उंचायला पाहिजे. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला मेरी कॉम व्हायचं आहे तर मेरी कॉम होऊ शकता. तुला जर समजा एखादं मोठ्या जगामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी जर ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळाडू म्हणून सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही तशी सुद्धा तयारी करून तुम्ही ते सुद्धा होऊ शकता. परंतु आता सध्या अभ्यास करून गुरुजनांचा सल्ला घेऊन आणि आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढला मार्ग निवडू शकता. परंतु संकल्पना एकच असायला पाहिजे की आपलं देणं लागते. आपल्याला या भारत मातेमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, म्हणून आपल्याला भारत मातेची सेवा करायची आहे, ती कोणत्याही माध्यमातून का असेना. आपल्याला आजच्या दिवशी सांगायचं आहे. तुम्ही आमच्या शाळेत राबवले, धन्यवाद. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिले आणि त्या माध्यमिक शाळेमध्ये, माध्यमिक आश्रमशाळा सतेगाव येथे बोलावलं आणि तुम्ही माझं मनोगत जाणून घेतलं आणि मला सुद्धा वेळेतला वेळ काढून तुमच्यासोबत जे हितगुज करण्याचा आज जे मला संधी मिळाली त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभारी आहे. आणि अजून सुद्धा जेव्हा कधी माझं कर्तव्यच आहे ऑन ड्युटी 24 तास, म्हणून तुम्हाला जेव्हा कधी आमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता पडली किंवा आमच्या कोणत्याही तुमच्या अडीअडचणी असल्या आणि तुम्हाला जर समजा आमच्यासोबत जर कुठल्याही प्रकारची जर आवश्यकता असल्यास आपण कधीही मला फोन करा. आपल्या गुरुजनांना सांगा, त्यांना मला फोन करायला लावा. आम्ही 24 तास तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. कधी बोलावा. आपण मला बोलावलं, आपण माझं मनोगत ऐकून घेतलं, म्हणून मी तुमचे सुद्धा आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो तुम्हाला. धन्यवाद.